नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजसाठी लटकन बनवण्याची अगदी सोपी पद्धत। मी ते ब्लाऊजच गळ्याच्या मधल्या कपड्याचं जे कापड उरलं आहे त्यापासूनच लटकन बनवत आहे। त्यासाठी मी 4.5 इंच रुंद आणि 4.5 इंच लांब अशा मेन ब्लाऊजच्या कपड्याच्या 2 पार्ट घेतलेले आहेत आणि अस्तरचे 2 पार्ट घेतलेले आहे। आता ब्लाऊजच्या कपड्याच्या सुईच्या बाजूकडून अस्तरचं कापड या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि 1/4 इंच मार्जिनवरती अगदी कडेने व्यवस्थित एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, शिलाई एकसारखी आली पाहिजे। दोन्ही कपड्यांना याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर जे कोने आहेत त्या कोण्यांना छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। तर पहा, कोने जे आहेत ते मी कट केले। त्यानंतर अस्तरच्या बाजूकडून, ब्लाऊजच्या कपड्याकडून नाही, अस्तरचा जो कापड आहे तो ब्लाऊजच्या कपड्यापासून वेगळा करायचा, वरती खेचून घ्यायचा आणि एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। इथे अगदी काळजीपूर्वक आतल्या कपड्याला टच होणार नाही याची काळजी घ्या। फक्त अस्तरच्या कपड्याला सेंटरला मधोमध कट द्यायचा आहे आणि हे कापड या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे। त्यानंतर या कपड्याचे चारही कोने जे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे। हवं तर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे कोनेही व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे 4 कोने जे आहेत ते व्यवस्थित दिसले पाहिजे। या पद्धतीने दोन्ही कपड्यांचे कोने व्यवस्थित करून घ्या। आता हे झाल्यानंतर कपड्याच्या चारही बाजूकडून या पद्धतीने कडेवर दाबटीप देऊन घ्या किंवा तुम्ही इस्त्री फिरून सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने दोन्ही पार्ट तयार करून झाल्यानंतर या कपड्याची या पद्धतीने एकदा घडी करायची आणि पुन्हा एकदा घडी करायची आणि जो सेंटरचा कोन येईल तिथे छोटासा कट द्यायचा। आता कट देऊन झाल्यानंतर इथे घ्यायची आहे दोरी। कुठलीही तुम्ही कपड्यापासून बनवलेली असो किंवा रेडीमेड असो। तर तुम्हाला जर कपड्यापासून दोरी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहायचा असेल तर याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तो पाहून घेऊ शकता। तर आता मी इथे रेडीमेड नॉट घेतलेले आहे आणि ही सेंटरला ब्लाऊजचं जे कापड आहे त्या कपड्याच्या बाजूकडून, हे वरचा भाग आहे अस्तरचा आहे, ब्लाऊजचं कापड आतल्या बाजूने आहे, म्हणजे ब्लाऊजचा भाग, ब्लाऊजच्या कपड्याचा भाग आतल्या बाजूने जाईल या पद्धतीने ही डोर वरती घ्यायची आणि या पद्धतीने दोन्ही बाजूने कोण्याच्या बाजूकडून अर्धा इंच सेंटरपासून निमुळत्या बाजूला शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने। त्यानंतर हा पार्ट ओपन करायचा आणि पुन्हा याला मधोमध घडी घालायची आहे। लक्षात ठेवा, दोरी मध्ये आली पाहिजे या पद्धतीने आणि पुन्हा एकदा सेम सेंटरपासून दोन्ही बाजूला पुन्हा अर्धा इंच अशी निमुळती पुन्हा एकदा इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने आता हा पार्ट ओपन करायचा आहे। तर अशा पद्धतीने फुल तयार होईल। तुम्ही असं ओपनही ठेवू शकता किंवा जसं मी पुढं दाखवणार आहे त्या पद्धतीनेही तुम्ही शिलाई म्हणजे सुई दोऱ्याने शिवून घेऊ शकता। हे जुळवून या पद्धतीने जसं चाफ्याचं फूल असतं त्या पद्धतीने अगदी सुंदर लटकन बनल। तर पहा, दोन्ही पार्ट मी बनवून घेतले आणि आता सुई दोरा ओवून घेतला। त्यानंतर हा जो फूल बनवलेला आहे याचे समोरासमोरचे जे पार्ट आहे ते एकमेकांच्या समोरासमोर ठेवून या पद्धतीने सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने आपलं सुंदर असं चाफा लटकन बनून तयार आहे। तर मैत्रिणींनो, अगदी ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यापासून तुम्ही हँडमेड खूप सुंदर लटकन बनवू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तुम्ही या पद्धतीने चाफा लटकन, गुलाब लटकन, सिंपल लटकन किंवा झुमका लटकन या प्रकारे अनेक प्रकारची खूप सुंदर लटकन कपड्यापासून बनवू शकता। हे वापरायलाही छान आणि दिसायलाही मस्त आणि शिवाय कमी किमतीतही येतात, कारण रेडीमेड जे लटकन असतात ते खूप महागही असतात आणि हेवीसुद्धा असतात। ते कुठे कधी गळून पडतात, तपासही लागत नाही। तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।